आपला पैसा दुसऱ्यापाशी ठेवून जो लोकांच्या पैशाची हाव धरतो, हलक्या लोकांशी देण्याघेण्याचे व्यवहार करतो, घरी आलेल्या पाहुण्यास जो मदत करीत नाही, वाईट वस्तीच्या गावात राहतो, जो सदा सर्व काळ चिंताग्रस्त असतो, दोन माणसे खाजगी बोलत असता जो न बोलवता तेथे जाऊन बसतो, दोन्ही हातांनी डोके खाजवतो, जलाशयात जो चूल टाकतो, पायाने पाय खाजवतो, नीच लोकांच्या घरी नोकरी करतो, बायकोशी व मुलांशी जो फाजील बरोबरीने वागतो, भूतांच्या जवळ बसतो, शिस्तीशिवाय कुत्रे पाळतो, जो परस्त्रीशी भांडणतंटा करतो, मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो, मूर्खांची संगत करतो, कोणाचे भांडण चालू असेल तर जो पाहत उभा राहतो, ते सोडवण्याऐवजी त्याची गंमत पाहतो, हे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, श्रीमंत झाल्यावर पूर्वीच्या माणसांची ओळख विसरतो, देव ब्राह्मणांवर सत्ता गाजवतो, आपले काम होईपर्यंत जो अगदी नम्रपणे वागतो पण दुसऱ्याच्या कामाला उपयोगी पडत नाही, काही वाचताना जो मुळातील अक्षरे सोडून देतो किंवा स्वतःच्या पदरची घालून ते वाचतो, जो पुस्तकांची जोपासना करीत नाही, जो स्वतः कधी पुस्तक वाचित नाही, दुसऱ्या कोणाला वाचायला देत नाही, नुसते दप्तरात बांधून ठेवतो, ही सर्व मूर्ख लक्षणे आहेत. दासबोध.